वेळेस का आणि त्याचं कारण काय? नाही, आयोगात हे बघा, जे काही होम बेस्ड वोटिंगचा जो इश्यू होता त्याच्या संदर्भामध्ये तशा आपल्या ECIच्या ज्या आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या ज्या सूचना होत्या त्याच्यानुसार ती सुविधा केली होती. राज्य निवडणूक आयोगामार्फत अशा कोणत्याही सूचना या संदर्भामध्ये प्राप्त झालेल्या नाही आहे. पण अशा लोकांना आम्ही 2-3 ज्या ॲडिशनल फॅसिलिटीज देणार आहोत. एक म्हणजे त्यांना प्रायोरिटी वोटिंगचं हे आहे की जे सिनियर सिटीजन्स आहे, प्रेग्नंट महिला आहे, त्यांना प्रायोरिटी वोटिंग असणार आहे, त्यांना लाईनमध्ये थांबायची गरज नाही. सेकंडली, प्रत्येक मतदानाच्या केंद्राच्या ठिकाणी म्हणजे PSL आपण पोलिंग स्टेशन लोकेशन, तिथे किमान एक आणि जर जास्त मतदान केंद्र असतील तर त्याच्यापेक्षा जास्त अशा व्हीलचेअर ज्या आहेत त्या आम्ही प्रोव्हाइड करतो आहोत. प्लस 2 स्वयंसेवक जे आहेत ते NSSचे विद्यार्थी आहेत, त्यांचे 2 स्वयंसेवकांची नियुक्ती जी आहे ती प्रत्येक या PSLच्या ठिकाणी करणार आहेत की जे असे सिनियर सिटीजन्स असतील किंवा ज्यांना मदतीची गरज आहे वोटिंगसाठी तिथे आल्यानंतर, तर त्यांना स्वयंसेवक सहायता म्हणून करतील ते. सर, ही जी महापालिकाची निवडणूक असते अगदी 5 किंवा 10 वोटनी फरक पडत असतो. किंबहुना इथे हे वोटिंग फार गरजेचं असतं, म्हणजे जे वेट रिटर्न आहे किंवा जे 85+ आहे, तर इथे काही पक्षांकडून ऑलरेडी पत्रव्यवहार झालेले होते निवडणूक आयोगाकडे आणि त्यानंतरही दुर्लक्ष झालेलं आहे आणि याचा परिणाम दिसू शकतो असा काही जणांनी आक्षेप पण घेतलेला आहे. आणि अतिशय महत्त्वाचं आहे. आणि यापूर्वी जे निवडणूक झाल्या तेव्हा गाजावाजा करत निवडणूक आयोगानेच सगळं प्रसिद्धी करून घेतली, म्हणजे उलट्या प्रवाहाने जाते असं नाही वाटत? नाही, बघा, दोघी निवडणुका या वेगवेगळ्या संस्था कंडक्ट करतात आहे. विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक जी आहे ती आपली जी राष्ट्रीय निवडणूक आयोग जो असतो, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जे आहे ते करत आहेत आणि ही जी आहे ती स्टेट इलेक्शन कमिशन करते. तर त्यांच्या ज्या काही सूचना आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत त्याच्यानुसार आम्ही पुढील कारवाई करतो आहोत. तर यातला बेसिक का नाही किंवा हो याच्या संदर्भामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने उत्तर जे आहे ते राज्य निवडणूक आयोग जे आहे ते देऊ शकेन. आम्हाला ज्या सूचना प्राप्त झाल्या त्याच्यानुसार आम्ही त्याचं इम्प्लिमेंटेशन नाही, पण हा डिसिजन जो आहे हा राज्य निवडणूक आयोगाकडे होता. त्याच्यामुळे त्यांना आम्ही रेफर केलं होतं. जे पण आम्हाला असे काही लोक हे आले ते त्यांना सांगितलं की तुम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे आपलं पिटिशन द्यावं म्हणून. सर, आमच्यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे आपणच प्रतिनिधी आहात. एक सहज विचार, असा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला, त्यांनी महानगरपालिकेमध्ये मतदान करू नये अशी त्यांची अपेक्षा आहे. या संदर्भामध्ये कोणते स्पेक्युलेशन करणं हे काही माझ्या स्तरावर योग्य होणार नाही, कारण की त्यात काहीतरी त्याचं रिझन असलं पाहिजे. तर ते राज्य निवडणूक आयोगाच जे आहे ते त्या संदर्भामध्ये व्यवस्थित माहिती देऊ शकेल. समोर आले की एक महिला जिची 4 अपत्ये आहेत तिचं नामांकन अर्ज स्वीकार करण्यात आलं होतं, ते आता समोर आले. ते कितपत गंभीर आहे असं तुम्हाला वाटतं? नंबर 1. आणि 3 अपत्य असलेली ही काही उमेदवार रिंगणात आहेत, त्यांचे नामांकन अर्ज स्वीकार करण्यात आले आहेत अशी माहिती आहे. त्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? नाही, असे न्यूजपेपरमध्ये जी काही आम्हाला माहिती मिळाली होती तर त्या अनुषंगाने आम्ही सुद्धा त्या संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना त्याचा एक वस्तुनिष्ठ अहवाल जो आहे तो सादर करण्यासाठी आम्ही पत्र दिलेलं आहे. त्याचा एकदा अहवाल प्राप्त झाला की मग त्याच्यावर मला अधिक योग्य पद्धतीने आपल्याला टिप्पणी करणं योग्य होईल. पण एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा जो निर्णय असतो हा प्रशासकीय लेवलवर अंतिम असतो, म्हणजे त्याच्यानंतर त्याला अपील जे आहे ते फक्त कोर्ट ऑफ लॉमध्ये आहे. तर जो काही निर्णय आहे तो काही आमच्या स्तरावर आम्ही काही बदलू शकू किंवा जर काही असं आढळलं तर तसं शक्य नाही आहे. पण अजून त्याचा वस्तुनिष्ठ अहवाल माझ्याकडे प्राप्त झाला नाही. मी पाठवलेला आहे त्या अरुणकडे. त्यांचा अहवाल प्राप्त झाला की मग अधिक मी आपल्याला ऑथेंटिकली माहिती देऊ शकेन. ये करिए कि अभी इलेक्शन की इतनी तैयारियां चल रही है, EVM प्रिपरेशन कल खत्म हुआ है, आज काउंटिंग की ट्रेनिंग चल रही है, कल रिसेप्शन के हिसाब से करना है, तो वो भी उस इसमें अटके हुए हैं. एंड मेरे पास 2 घंटे में अहवाल देके 3 घंटे में अहवाल देके अचीव कुछ भी नहीं होने वाला है. मुद्दा है कि मेरे लेवल पे कोई उसको हम ओवरटर्न करने के अधिकार है नहीं कुछ भी निवडणूक निर्णय अधिकारी के. तो हमने बोला है एट द अर्लीस्ट उनको सबमिट करने के लिए बोला. सर, ये कितना गंभीर है और क्या ये एक्सपेक्टेड है? ये कैसे हुआ होगा, क्या लगता है? नहीं, कई बार क्या होता है ना कि वोटिंग जो नॉमिनेशन का लास्ट डे होता है वो, और इस बार स्क्रूटिनी में कुछ गैप नहीं था, तो नॉमिनेशन भी कई लेट नाइट तक भी चले थे, बहुत भीड़ भड़का था, तो उसके वजह से या फिर उनके लिखने में कुछ गलतियां हुई होंगी तो वो भी हो सकता है. तो वो तो जब मेरे पास अहवाल आता है उसके बाद ही मैं आपको बता पाऊंगा. बट ये है कि ये ज़रूर हुआ कि कई जगहों पे यानी नॉमिनेशन लेट नाइट तक चले और स्क्रूटिनी के लिए टाइम नहीं था. इमीडिएटली दूसरे दिन हमारी स्क्रूटिनी थी,
तो उसमें अगर ऐसे कुछ हुआ है, ओवरलुक हुआ है, तो वो मुझे पता नहीं, वो एक बार अहवाल आने के बाद ही मैं आपको बोल सकता हूँ। उसमें अनुमोदक और उनका जो सूचक है उसके भी नाम हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.